तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला महानगरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे। राजकमल चौकाजवळील सरकारी वेअरहाऊस समोरील विजयनगर परिसरात एका घराला भीषण आग लागली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र वीज पुरवठा बंद करण्यात झालेल्या विलंबामुळे आग वेगाने पसरत गेली। वीज पुरवठा बंद होताच अग्निशमन दलाने तात्काळ मोर्चा सांभाळत मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे। सध्या संबंधित विभागाकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनैद, अकोला। आज रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विजयनगर या ठिकाणी संतोष पारेचं घर आहे। घरी कोणी राहत नाही, झोपडीवरचं घर आहे। त्या ठिकाणी 5:45च्या दरम्यान आग लागली होती। त्वरित आमचे जे बीट मार्शल आहे त्यांनी कंट्रोलला कॉल करून अग्निशामक दलाला बोलावलं आणि इलेक्ट्रिसिटीवाल्यांना बोलावलं। त्यांनी वेळेवर येऊन ती इलेक्ट्रिसिटी कट केली आणि आग विझवली आहे। प्राथमिकदृष्ट्या इलेक्ट्रिसिटीवाल्यांची माझी चर्चा झाली। त्यांनी सांगितलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। तसे ते सदृश्य पुरावे दिसून येत आहेत। सध्या आग कंट्रोलमध्ये आहे आणि घटनास्थळी शांतता आहे। काही जीवितहानी नाही, घरी कोणीच नव्हतं आणि घरात सामान्य काही नाही आहे, त्याच्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी कमी आहे।